नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। तसंच माझं टेलिग्राम चॅनल पण आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल टेलिग्रामची, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती पण जॉईन होऊ शकता। जे काही रेग्युलर अपडेट असतात आपण तिथे पण टाकत असतो। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर बघा, पुरवठा निरीक्षक किंवा पुरवठा विभागाचा जो निकाल होता तो आता निकाल आलेला आहे। आणि या निकालामध्ये काय झालं, या निकालामुळे परत विद्यार्थ्यांमध्ये आता गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्या मागचं कारण हेच आहे की जो निकाल लावलेला आहे मित्रांनो, तो IBPS फॉर्मॅटमध्ये न लावता डायरेक्ट यांनी सरसकट काय केलेलं आहे, आता आपली DVची जी लिस्ट असते ना, डायरेक्ट मेरिट लिस्टला जनरल मेरिट लिस्ट लावण्यापेक्षा डायरेक्ट जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे मार्क्सची लिस्ट इथे त्यांनी लावलेली आहे। त्याच्यामुळे आता जनरल मेरिट लिस्ट मिसिंग असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे प्रश्न पडले आहेत की त्यांना किती मार्क्स आले आणि जनरल मेरिट लिस्ट किंवा जनरल मार्क्सची जी लिस्ट असते ती का लावली नाही। त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे। तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। सोबतच कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे त्याची पण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। आणि जनरल मेरिट लिस्ट कधीपर्यंत येईल त्याबद्दल काय अपडेट आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर चला आता बघूया आपण। तर बघा मित्रांनो, ही सप्लाय इन्स्पेक्टरसाठी जी पोस्ट होती त्याच्यामध्ये आता यांनी कट ऑफ लिस्ट लावलेली आहे। आणि कट ऑफमध्ये तुम्ही इथं बघू शकता, ओपनचा जो कट ऑफ आहे 180 पासून सुरुवात झालेली आहे जनरलची। त्याच्यानंतर SCचा कट ऑफ बघू शकता तुम्ही 174 जनरल। त्याच्यानंतर ST जनरल गेलेला 170 आणि त्याच्यानंतर अदर कॅटेगरीज इन्क्लुडिंग OBC कॅन्डिडेट इथं तुम्ही सर्व माहिती इथे बघू शकता। तर हा कट ऑफ लावलेला आहे त्यांनी डायरेक्ट। आणि जे कॅन्डिडेट सिलेक्टेड आहेत आणि किंवा त्यांचं ज्यांचं DV होणार आहे त्यांची इथे लिस्ट लावलेली आहे। पण जी आपली जनरल मेरिट लिस्ट असते किंवा जी जनरल लिस्ट असते ती इथे मिसिंग आहे। तर किती विद्यार्थ्यांना, इतक्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली तर त्यांचे मार्क्स किती आहे ते सध्या तरी तुम्हाला आता कळू शकणार नाही। तर जेव्हा ती ओव्हरऑल लिस्ट येईल त्या लिस्टमध्ये नंतर तुम्ही तुमचे मार्क्स बघायचे आणि तुम्हाला किती मार्क्स आले त्याच्यावरून तुम्ही ते टॅली करू शकता। पण सध्या जनरल लिस्ट आलेली नाही, तर आपण ती पण माहिती बघू याच्यामध्ये। तर हा एक कट ऑफ आहे, हा इतका कट ऑफ गेलेला मित्रांनो सप्लाय इन्स्पेक्टरसाठी। आणि त्याच्यानंतर पण बराचसा इथे गोंधळ निर्माण झाला। तर त्याच्यामध्ये काय आपण बघूया। तर काही विद्यार्थी असे आहेत बघा, सेम नाव आणि नाव सेम नाही, फक्त पॅरेंट्स नेम जे आहे आणि त्यांचं सरनेम आहे ते सेम आहे। आणि असे काही विद्यार्थी एकाच विभागातून सिलेक्ट झालेले आहेत। तर इथे जे हायलाईट केलेले आहे इथे तुम्ही बघू शकता, एक कॅन्डिडेट आहेत, यांचं नाव आहे स्वाती लक्ष्मण पटाडे। यांना मार्क्स आहेत ओपन फिमेलमधून 182 कोकण विभागामध्ये। आणि सेम यांचे जे सिबलिंग आहेत आता इथे बघूया आपण। दुसरा आता मी तुम्हाला घेऊन चालतो लक्ष्मण, आणखी हे एक बघा, याच्यामध्ये सेकंड आहे श्रद्धा लक्ष्मण पठाडे, सेम कोकण विभागामधून। यांना 176 मार्क्स आहेत आणि यांचं आता DVच्या लिस्टमध्ये इथे नाव आहे। तर याच्यामुळे पण असे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना म्हणजे एकच बहीण भाऊ असल्यासारखे आहेत आणि अशा कॅन्डिडेट्सना पण इथे मेरिट लिस्टमध्ये एकाच विभागातून सिलेक्ट झाले आहे, त्याच्यामुळे पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता शंका उत्पन्न होत आहेत की याच्यामध्ये कुठे म्हणजे काय म्हणतो आपण, करप्शनचे तर चान्सेस नाही ना, असे पण विद्यार्थ्यांचे आता कमेंट्स येतात। आणि विद्यार्थ्यांकडून एकच मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर आता यांची आपले ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली त्या सर्वांची इथं जनरल जे मार्क्स आहेत ते संपूर्ण मार्क्स आता इथे शो करायला पाहिजे। त्याच्यानंतर आणखी एक कॅन्डिडेट आहेत, त्याच्यानंतर बघू शकता शिरीष सतीश माने, यांना आहेत 172 आणि सेम सरनेम असलेले आणखी एक कॅन्डिडेट आहेत विथ पॅरेंट नेम सेम, इथं बघू शकता। आता नेक्स्ट आपण करूया स्लाईड। सतीश माने झाला, आणखी एक आहे याच्यामध्ये, एक मिनिट, इथे बघू शकता श्रद्धा सतीश माने, यांना 174 ओपनमधून पण कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत। तर असे जेव्हा विद्यार्थ्यांना सेम नाव दिसलेले तर त्या विद्यार्थ्यांनी हायलाईट करून मला पाठवलेलं आहे। तर या संदर्भात मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे की असे पण कॅन्डिडेट ज्यांनी सेम विभागातून अप्लाय केलेला आहे आणि एक तर बहीण भाऊ असल्यामुळे ते पण सिलेक्ट झालेले आहेत। तर याच्यामध्ये तुम्हाला काय कुठे तुम्हाला जर डाऊट असतील तर याच्यावरती पण तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला काय वाटतं आहे, मेरिट लिस्ट जनरल मेरिट लिस्ट लावायला पाहिजे होती की नाही, आधी डॉक्युमेंट किंवा DVचा कट ऑफ लावण्यापेक्षा त्यांनी जनरल मेरिट लिस्ट का नाही लावली, याच्याबद्दल तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता। कारण आता बरेचशा विद्यार्थ्यांना ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांना त्यांचे मार्क्स माहीतच नाही झाले, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी आता गोंधळामध्ये आहेत। तर आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता इथे बघा, जनरली काय असतं, IBPS आपल्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा निकाल लावतं तेव्हा इथं वॉटरमार्क पण असतो आणि त्या वॉटरमार्कनुसार त्यांचा रिझल्ट असतो। पण इथे कुठे वॉटरमार्क नाही, म्हणजे ही डिपार्टमेंटने त्यांच्याकडून लावलेली लिस्ट आहे। पण IBPSची जी लिस्ट आहे ती मिसिंग असल्यामुळे
आता विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की आपण एवढे फॉर्म जेव्हा एवढे हजार रुपये आपण फॉर्मसाठी भरतो आहे, ओके, आणि जेव्हा आपण हजार रुपये फॉर्मसाठी भरतो आहे तर तर विद्यार्थ्यांचा हक्क आहे की त्यांना त्यांचे किती मार्क्स आलेले आहेत एक्झाममध्ये ते त्यांना इथे जाणून घ्यायचा पूर्ण हक्क आहे. तर आता आपण वाट बघूया आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचे काही डाऊट असतील किंवा तुमचे काही कमेंट्स असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आणि जनरल मेरिट लिस्ट आता कधीपर्यंत येते, विभाग याच्यावरती पुरवठा विभाग काय ॲक्शन घेतो हे पण आता बघण्यासारखं होईल. तर ज्या विद्यार्थ्यांचं आता इथे ऑलरेडी जे सिलेक्शन लिस्ट पण दाखवते, ती PDF आहे आपल्याकडे, आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकली. आणि ही अशी लिस्ट लावलेली आहे सप्लाय इन्स्पेक्टरसाठी फॉर एक्झाम्पल. याच्यामध्ये ओपन कॅन्डिडेट किती सिलेक्टेड आहेत, ॲडव्हर्टाईज फॉर पोस्ट, आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन ॲज पर ओरिजिनल कॅटेगरी. यांनी असं एक फॉर्मॅट दिलं आहे. याच्यामध्ये इतके कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत आणि त्याच्यानंतर नावासहित त्यांना इथे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे. इथे बघू शकता हे कॅन्डिडेट आहे 1 नंबरवरती तुषार मानकर, यांना 186 मार्क्स आहेत, ओपन जनरल, आणि हे अमरावती डिव्हिजन. याच्या डिव्हिजननुसार पण यांनी इथे लिस्ट लावलेली आहे. तर ही संपूर्ण लिस्ट तुम्ही बघू शकता. आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण ही माहिती टाकलेली आहे. जर तुम्ही असं खाली गेलं तर ही बरीच मोठी लिस्ट आहे. याच्यामध्ये बघू शकतो आपण जवळपास 240+ कॅन्डिडेट आहेत. जवळपास आपल्याला बघता येईल इथे 321 कॅन्डिडेट्स इथे आहेत. आणि याच्यानंतर काही जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जनरल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही बघू शकता की जे DV तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे लागतील त्या संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. DV तुमचं होणार आहे. तर याच्यामध्ये आता DVचा शेड्यूल सध्या तरी आलेला नाही, तो जेव्हा शेड्यूल येईल त्याच्याबद्दल पण आपण माहिती इथे नंतर मी तुम्हाला यूट्यूबच्या किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला कळवून देईल. तर ही लिस्ट आहे मित्रांनो. आणखी जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत, ज्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे, त्या सर्वांना माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत याच्यामध्ये आणखी समोर आता काय आता बाबी समोर येतात, त्या संपूर्ण आपण बाबीवरती लक्ष ठेवणार आहोत. तर तुम्हाला याच्यामध्ये आणखी काय डाऊट असतील मित्रांनो, तुम्हाला काय वाटते जी लिस्ट लागली ती लिस्ट योग्य पद्धतीने लागली आहे का, किंवा याच्यामध्ये आणखी काय सुधारणा व्हायला पाहिजे, तुम्हाला जर जे काही तुमचे म्हणणे आहे तुम्ही कृपा करून कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. इतर काही डाऊट असतील ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटला आपण उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर सध्यासाठी एवढीच माहिती होती मित्रांनो. जे काही आता नवीन अपडेट येईल तर ती अपडेट तुम्हाला लगेच आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून इथे तुम्हाला देण्यात येईल. तर ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना ऑल द बेस्ट. आणि ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल किंवा ही आपली जे काही लिस्ट आहे ती आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली, तर टेलिग्राम ग्रुपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे तुम्हाला, तर ती लिंक आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल. ती लिंक तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. सोबतच या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि मॅक्झिमम आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत तुम्हाला काय करायचं, व्हिडिओला शेअर करायचं आहे. सध्यासाठी एवढीच माहिती होती मित्रांनो. आणखी जर काही अपडेट्स आली या संदर्भात तर आपण लगेच परत तुम्हाला याच्यामध्ये अपडेट देण्यात येईल. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.